कोळी जहागिरीतला रहिवासी आहे आणि तलावाच्या खालून माझी जमीन आहे, तरी शासनानं काम हे बरोबर करण्यासाठी शासनानं सांडवा अत्यंत खोल करावे आणि ही पाळूची भरणी करून घ्यावी. तर शासन आज करतो, उद्या करतो. आम्ही वारंवार जे गायकवाड सरला माहिती देत असताना गायकवाड सरनं नाम फाउंडेशनची मशीन आणून नद्याच्या थुका पालिश केले. थुका पालिश केला असताना त्याचे व्यवस्थिशीर काम झालं पाहिजे आणि पाळू भरून भेटली पाहिजे आम्हाला. नाहीतर शासनाने ह्याची दक्षता घेऊन सध्याच्या कामाच्या परिस्थितीवर काय आहे व त्याला काय करता येईल तलावाला किंवा पाण्याचा साठा राखून किंवा न राखून सुद्धा शेतकऱ्याची सुरक्षा काय करता येईल त्याच्याप्रमाणे शासनाने सुरक्षा द्यावी ही आमची शासनाला नम्र विनंती. अगदी काही दिवसामध्ये पाऊस सुरू होणार आहे. समजा एक 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये काम नाही झालं तर गावकऱ्यांतर्फे काही वेगळं निवेदन किंवा वेगळं काही त्यांना सूचना आपण देऊ ना आपण सर. निवेदन तर देणारच आहोत आणि निवेदनावर नाही भागलं तर होणाऱ्या नुकसानीला शासन जबाबदार राहील. तुमचं असं म्हणणं आहे की खूप उशीर झालेला आहे, उशीर झालाय आणि तुम्ही सतत पाठपुरावा केलेला होता, पण तुम्हाला असं बोलण्यामध्ये आलं की आम्ही या आठवड्यात करू, या महिन्यामध्ये करू, 4 दिवसाला करू, 8 दिवसाला. आणि अगदी आता मिरूप तोंडावर आलेला आहे आणि शेतीचे कामं पूर्ण झालेत, पेरणी होण्याच्या मार्गावर आहे. महसूल अधिकाऱ्याने इथे येऊन पंचनामा पण करून नेलेला आहे की बा हे काम तुमचं मार्गी लावू. नाजी गणपती नागरगोजे, राहणार पेठेची वाडी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. गतवर्षी पावसाळ्यामध्ये पाऊस पडून पाझर तलाव क्रमांक 1 वर जे नुकसान झाले त्याचा शेतकऱ्यांनाही नुकसान खूप झालं. भविष्यात इथं आणखीन काय होईल हे काही सांगता येणार नाही. निश्चितच माणसाची हानी होऊ शकते, शेतीची हानी होऊ शकते आणि गावालाही धोका इथून निर्माण होऊ शकतो, अशी पोझिशन झालेली आहे. तातडीनं ह्या पावसाळ्याच्या अगोदर इथलं काम झालं तर ठीक राहील. फक्त प्रशासनानं येऊन ते सांडव्याचं तेवढं खोदकाम केलंय, ते खोदकाम केल्यानं इथं काहीही होणार नाही. आता तातडीनं हे खसून गेलेलं काम पूर्ण केलं तर भविष्यात काहीतरी सुरक्षा होईल. अन्यथा इथं माणसाची आणि शेतीचीही नुकसान होईल आणि गावालाही धोका होऊ शकतो. त्याकरता तातडीनं इथं काम चालू करणं महत्त्वाचं आहे. मंत्राव श्रीरामे, राहणार हाडोळी जहागीर. हाडूळचं पाझर तलाव क्रमांक 1 मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळं महाराष्ट्र शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झाली. आम्ही वेळोवेळी मातेने येऊन पंचनामा केला. पंचनामा करून सगळी पाहणी केली, फोटो काढले. आम्ही काम करू, लवकरच करतो असे म्हणून चालढकल केली. आजच्या परिस्थितीला त्यानं एक मशीन आणून डुगडुग करून तलावाचं 20 सेंटरमध्ये फोडण्याची तयारी झाली. ह्या गावाला पाण्याचं 1 सेंटरचं सार्वजनिक विहीर तयार केली आहे. ह्या विहिरीवर 2 तळे, 1 पेटवाडी आणि 1 हाडोळी याची योजना पूर्ण झालेली आहे. पाणी बाकी, तळं जर फुटून सगळं पाणी जर फोडलं तर पाणी प्यायला मुश्किल होईल. या ठिकाणी 2001 जनावरं आहेत, 2000 जनावरं आहेत. काही लोक भिजवून करतात, अतोनात नुकसान आहे. शासनानं हे हलगर्जीपणा करून बाकीच्याला सगळ्याला बजेट आहे आणि तळ्यालाच बजेट नाही. तोंड कोंडायला आणि पाणी काढून, तळं फोडून पाणी काढून द्यायच्या तयारीत आहे. तरी शासनानं त्वरित लक्ष करून ताबडतोब निर्णय घेऊन ताबडतोब तळ्याचं कुठं खोदलं त्याचं दुरुस्त करून घेणे. नसता आम्ही योग्य ते महाराज सत्याग्रह उपोषण करून शासनाला दाखवत आहात. एक दुसरी गोष्ट, शासनानं या ठिकाणी पाण्याची, पिण्याची महाराज सगळं गाव जवळजवळ 2000-2500 लोकसंख्याच्या पाणी प्यायली. 2-3 हजार जनावरं आहेत. शेतकरी, मी स्वतः शेतकरी पाठीमागे आहे. पूर्वेकडल्या दिशेला माझी शेती आहे. तरी शासनानं त्वरित लक्ष करावं. मुद्दाम ह्या तलावासाठी हलगर्जी करून तळाचं बजेट काय फोडण्यासाठी आणलंय की बुजण्यासाठी आणलंय हेच आम्हाला काही कळत नाही साहेब. आम्ही सांगितलं एक, शासन करले एक, आणि तळ्याची तोंडच फोडून द्यायच्या तयारी चालू झाली. एवढे बोलून